आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणारा आरोपी अटकेत। आज दुपारी आरोपीला कल्याण कोर्टात हजर करणार, तर गुन्ह्यात मदत करणाऱ्या पत्नीला पोलीस कोठडी। कल्याण हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवर 1 वर्षात 2 गुन्हे। यापूर्वीही अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात झाली होती अटक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ठाणे पोलीस आयुक्तांशी फोनवर चर्चा। विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, हा खटला जलदगती न्यायालयात चालवा, फडणवीसांचे आदेश। कल्याणच्या पीडित कुटुंबाची खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतली भेट। सरकारकडून योग्य कडक कारवाई होणार असून आरोपीला नक्की फाशी होणार असंही केलं वक्तव्य। भाजपच्या नेता चित्रा वाघ कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस ठाण्यात डीसीपी यांची भेट घेणार। सकाळी 11 वाजता कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये जाणार। कल्याणमध्ये डीसीपी ऍक्शन मोडवर। रात्रीच्या वेळेला रस्त्यावर नशा करणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। नशेखोरांना रांगेत उभं करून फटके देत काढली धिंड। बीडच्या मस्साजोगमधील 3 गुन्हे सीआयडीकडे वर्ग। हत्या प्रकरण, खंडणी आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण प्रकरण सीआयडीकडे सोपवलं। बीडचे अपर अधीक्षक सचिन पांडकर यांची माहिती। बीड हत्या प्रकरणी वाल्मिक कराड हाच मास्टरमाइंड। मुख्य आरोपीला तात्काळ अटक करावी। मंत्री धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा, संदीप क्षीरसागर यांची मागणी। जरांगेंकडून सूर्यवंशी आणि देशमुखांच्या कुटुंबियांची भेट। दरम्यान बीड सरपंच हत्या प्रकरणात सरकार आरोपींना वाचवतंय, संपूर्ण प्रकरण बाहेर काढणार, मनोज जरांगेंचा इशारा। बीडमध्ये शनिवारी निघणाऱ्या मोर्चात शरद पवार सहभागी होणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन। बीड परभणीच्या घटना गंभीर, कुणीही तिथे पर्यटन करू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। तर बीड जिल्ह्यात कुणाचीही दादागिरी चालू न देण्याचाही इशारा। गृहमंत्री फडणवीसांनी बीडला पर्यटन म्हणून जावं, म्हणजे मंत्री मित्र धनंजय मुंडे यांची दहशत दिसेल आणि तुमचे डोळे उघडतील। बीड हत्या प्रकरणावरून अंजली दमानी यांचा निशाणा। उपमुख्यमंत्री शिंदे आज एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार। शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची सदिच्छा भेट घेणार। उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर शिंदे मोदींची सदिच्छा भेट घेणार। नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांसह विदर्भातील आमदारांचा सत्कार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून आमदारांचा सत्कार। नागपुरातील भाजप आमदारांच्या सत्कार कार्यक्रमाला आमदार सुधीर मुनगंटीवारांची दांडी। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा। मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री बावनकुळेंसह सर्व भाजप आमदार उपस्थित होते। सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास हाच सेक्युलर शब्दाचा अर्थ। आपला देश सेक्युलर आहे त्याचं श्रेय येथील हिंदू समाजाला। नागपुरात बोलताना मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। आमच्या पक्षात परिवारवाद नाही, फडणवीसांच्या वडिलांची इच्छा नसताना त्यांना नगरसेवक करणं पक्षाचा निर्णय होता। गडकरींनी फडणवीसांच्या राजकीय एंट्रीचा किस्सा सांगितला। काँग्रेस पक्षाचे आजपासून बेळगावात 2 दिवसीय महाअधिवेशन। गांधी पुतळा परिसरातून अधिवेशनाला सुरुवात होणार। अधिवेशनासाठी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। उदय सामंत यांना जगभराची माहिती असते, सामंत हुशार आहेत, त्यांच्याबाबत कोणी बोलूच शकत नाही। कोकणातील रिफायनरीच्या मुद्द्यावर बोलताना केसरकरांचा टोला। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंकडून उदयनराजेंची भेट। मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर जयकुमार गोरेंचं साताऱ्यात जंगी स्वागत। देशभरात उद्यापासून स्वामित्व योजने पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ होणार। 30,000 गावातील नागरिकांना ई प्रॉपर्टी कार्ड मिळणार। डिजिटल पद्धतीनं कार्डचं वितरण होणार। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास पालिका प्रशासनानं नकार दर्शवल्यानं बेस्ट कामगारांचा 26 डिसेंबरला आंदोलन। या आंदोलनात ठाकरे गटाचे सर्व आमदार, खासदारांना सहभागी होण्याचे आदेश। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारणीचं काम सुरू। पाया खोदण्याच्या कामास सुरुवात। रामसुतार आर्ट क्रिएशन्स कंपनीला पुतळा उभारण्याचं काम। नाशिक पालिका आयुक्तपदी राहुल कर्डिलेंच्या नियुक्तीला ब्रेक। गिरीश महाजन नाराज असल्यानं नियुक्ती थांबवल्याची चर्चा। मनीषा खत्रींना नियुक्ती मिळावी यासाठी महाजनांचे प्रयत्न। बीडच्या परळीतील अमोल डुबे अपहरण आणि प्रकरण। आम्हाला मुंडे कुटुंबियांनी मदत केली। राजकीय पोळी भाजण्यासाठी सुरेश धस यांनी चुकीचे आरोप करू नये, अमोल डुबेंची प्रतिक्रिया। माणिकराव कोकाटेंचा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उल्लेख। केंद्रीय मंत्री गोयल यांच्या अधिकृत दौऱ्याच्या पत्रात उल्लेख। मेघना बोर्डीकर यांचा जिंतूर शहरात नागरी सत्कार। मिरवणुकीत मोठ्या संख्येनं जिंतूरकर सहभागी। पुण्यातल्या मुळशीमध्ये नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकरांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक। शंकर मांडेकरांच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते सत्कार।
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजू शेट्टी पुन्हा रस्त्यावर उतरणार. कर्जमाफी, कापूस, सोयाबीनच्या भाववाढी संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार. सतीश वाघ यांच्या पत्नीनेच हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर. पत्नीला अटक. सतीश वाघ पुण्याचे आमदार योगेश टिडेकरांचे मामा. मुंबईकरांच्या पाणीपट्टीत 8% वाढ करण्याचा प्राथमिक प्रस्ताव पालिका आयुक्तांना सादर. पाणी पुरवठ्यावरील वाढत्या खर्चाच्या पूर्ततेसाठी ही वाढ अपरिहार्य असल्याचा जल अभियंत्यांचा निष्कर्ष. मुंबई पालिकेचा पाणीपट्टीत 8% दरवाढ करण्याचा निर्णय. दरवाढी विरोधात शरद पवार गट आक्रमक. पाणीपट्टीतील 8% दरवाढ तातडीनं मागे घेण्याची पवार गटाची मागणी. ठाण्यातील काही भागात आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी 26-27 डिसेंबरला पाणीपुरवठा बंद राहणार. कल्याण डोंबिवली शहरात 2 जानेवारीला पाणीपुरवठा बंद राहणार. उल्हास नदीकाठच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद. पुणे शहरातील मांजा विक्रेत्यांवर गुन्हे शाखेच्या पथकाची करडी नजर. बेकायदा नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीनं विक्री केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा. पालिकेकडून ई-रिक्षाधारकांना 30,000 रुपये अनुदान देण्यात येणार. पिंपरी चिंचवडमध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ई-वाहन धोरणाला चालना. राजगुरुनगरमधून बेपत्ता झालेल्या 2 चिमुकल्या मुलींचे मृतदेह आढळले. घराजवळ खेळत असताना दोन्ही चिमुकल्या झाल्या होत्या बेपत्ता. पोलिसांकडून घटनेची चौकशी सुरू. थंडीमुळे कोकणातील आंबा बागायतदारांना दिलासा. रत्नागिरीतील पहिल्या टप्प्यातील आंब्याला मोहर फुटला. यंदा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी आंबा बाजारपेठेत येण्याची शक्यता. लातूरमधील तळेगाव आणि बुधडात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अभिमन्यू पवार आणि वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझींची शेतकऱ्यांसोबत बैठक. 125हून अधिक शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाने पाठवली होती नोटीस. जालना जिल्ह्यात आज गारपिटीसह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज. तर 27 आणि 28 तारखेला येलो अलर्ट. नागपुरात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ. 24 तासात तापमानात 2.7 अंश सेल्सिअसनं वाढ. नागपूर जिल्ह्यातील वनक्षेत्रात 0.7% वाढ. इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टच्या आकडेवारीतून ही माहिती समोर. नाशिकमधील द्राक्ष खरेदीत व्यापाऱ्यांकडून 3 वर्षात 1200 शेतकऱ्यांची फसवणूक. तब्बल 47 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप. भाजीपाल्यांची आवक वाढल्यानं दरात मोठी घसरण. कोथिंबिरीचे दर कोसळले. सोनाळामुळे मध्ये राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा भव्य सन्मान सोहळा. असंख्य शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान. परभणीच्या पूर्णा शहरात स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर. नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे नाल्या तुंबल्या. जम्मूच्या पूंछमध्ये लष्कराच्या वाहनाला झालेल्या अपघातात साताऱ्यातील जवान शहीद. साताऱ्याच्या कोमरीतील 28 वर्षीय शुभम घाडगेला वीरमरण. भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील खापामध्ये ट्रकची विद्युत खांबाला धडक. विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ वीज पुरवठा बंद केल्यानं जीवितहानी टळली.